Thank you.
मॉनिटर क्लिअर करा. हे बाळा इकडे समज.
सुटली काया विचारे या निश्चये नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाचे न देकेसे झाले श्रम आले वर्म हाता हे तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा ना सोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची समचरण सरोजम सांद्रणीलांबुधाभम जगननिहित पाणी मंडलम मंडलानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वराय
विचार्य या निश्चये नासुनिया गेली खंती सहज स्थिती भोगाचे. प्रस्तुत सेवेसाठी आज भगवान परमात्म्याच्या साधनेने श्री गुरूंच्या आशीर्वादाने प्राप्त झालेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या पारमार्थिक आयुष्यामध्ये प्रचंड मोठी अशी कार्यमीमांसा जी अनुभवाला आली ती या अभंगामध्ये महाराज वर्णन करतात. आणि वर्णन करत असताना विश्वामध्ये एक प्रचंड मोठं काय अनुभव आला आपल्या आयुष्यामध्ये जे आजपर्यंत कुणीही मांडायचं धाडस केलेलं नाही असा एक प्रचंड विचार या अभंगामध्ये महाराज वर्णन करतायत. या विश्वामध्ये सगळ्या गोष्टीवरचं संशोधन झालंय. जरा आवाज मला सपोर्टेड वाटत, बाकी ठीक आहे. सर्व गोष्टींचं संशोधन झालंय. अगदी मानवाच्या जीवाच्या जनन प्रक्रियेपर्यंत संशोधन झालं. एका गोष्टीवरती मात्र आजपर्यंत संशोधन करण्यामध्ये या विश्वामध्ये या जीवाला अपयश आलेलं आहे. नाही संशोधन झालं. प्रयोग केले, आध्यात्मिक असतील, भौगोलिक असतील, वैज्ञानिक असतील, रासायनिक असतील, सगळे प्रयोग केले, पण ऐका, मरण या विषयावरती मात्र उत्तर अपयशाचं आहे. याचं कारण असं आहे, जीव दृश्य आहे, जन्म दृश्य आहे, पण मरण अदृश्य आहे. मरण ही प्रक्रिया अदृश्यातली आहे आणि अदृश्य पदार्थावरती संशोधन होत नाही. हा निसर्गाचा एक लॉजिक नियम आहे. तरी पण विश्वामध्ये प्रचंड असं संशोधन प्रयत्नवादानं करण्यात आलं. वेदाला सुद्धा मृत्यूच्या वेळेला मौन बाळगावं लागलं. वेदाला नाही मृत्यूबद्दल त्याला बोलता आलं. वेदामध्ये अनेक उपकरणं आहेत, अनेक सूत्र आहेत. याच्यामध्ये असं एक सूत्र आहे, अदृश्यानाम वस्तू इति निर्देश, हा असं सूत्र आहे. अदृश्य वस्तूला बोलता येत नाही, फक्त निर्देश करता येतो. नाम मरण अदृश्य आहे, त्याला बोलता येत नाही. तुम्हाला प्रयोग सांगतो, बसल्या बसल्या करणार का? बोला की, आवाज येतोय ना? हा, जर असं व्यवस्थित बसा. थंडी तुम्हाला पण आहे, मला पण आहे. पण काय झालंय, गरमीमध्ये गरमी जास्त, कीर्तन ऐकायचा कंटाळा. पावसाळ्यामध्ये पाऊस खूप, कीर्तन ऐकायचं कसं? आणि थंडीत थंडी लई, कीर्तन करायचं कधी? प्रयोग करायचा आपल्याला. अदृश्य नाम निर्देश, वेदानं जो सांगितला तो, मी नाही बोलत. सर्वांनी आपल्या नाकपुड्या बंद करा, मी केल्या तशा. अहो करा की लगेच जोरात, सगळ्यांना आपण धरा, म्हाताऱ्यांनी पण काय प्रॉब्लेम होत नाही. धरलं का 15 म्हणीपर्यंत सोडायचं नाही. 1 2 3 4 5 6 7 सोडल्या काही जणांनी. याचं कारण काय? अदृश्य नाम निर्देशा. विठाला अदृश्य आहे, ते बोलता येत नाही. पण महाराज तुम्ही सांगितलं आणि आम्ही नाक बंद केलं, पण आतमध्ये काहीतरी गडबड झाली. काय गडबड झाली? आतल्या वस्तू म्हणायला लागल्या, हे बाबा वरून येणारा अदृश्य पदार्थ का बंद केला? हवा. म्हणून वेदामध्ये सुद्धा सांगण्यात आलं, मृत्यूबद्दल बोलता येत नाही. पुराणांना विचारलं, बाबा तुमचं काय मत आहे मृत्यूबद्दल? पुराणाने सांगितलंय, पहा माझं काम आहे, मला ज्यांनी निर्माण केलं त्यांचं गुणगान गाण्याचं. त्यांनी काय निर्माण केलं हे मला सांगायला परवानगी नाही. अठराही पुराणे हरीशे गातो, अठराही पुराणे हरीशे गातो, अठराही पुराणे हरीशे गातो. सेवा कोणत्या
मला निर्माण केलं त्याचं गुणगान गाव, हा निसर्गाचा नियम आहे. एक लक्षात ठेवा, ज्यांनी आपला निर्माण केलं त्याच गुणगान. गुण गायीन आवडी हेच माझी सर्व जोडी. का म्हटलंय? मला त्यांचं गुणगान गायचं आहे. पुराणाने सांगितलं मृत्यूबद्दल निर्णय द्याला, क्षमा करा, नाही मला देता येत. बर, साक्षात भगवंताला विचारलं, देवा असं म्हणतात मृत्यूचा जन्माचा जनिता तू आहेस बाबा, तुला काय मृत्यूबद्दल बोलता येतं का? देवाने सांगितले, बघा मृत्यूबद्दल मला बोलता येत असतं तर मला मरावं लागलं असतं का? माझं म्हणणं कळतंय का? मृत्यूबद्दल मला बोलता येत असतं तर मला मरावं लागलं असतं का? याची प्रक्रिया कशी झाली माहिती आहे का? एखाद्याकडे गायच्या असावी पण चुना नसावा. कार्तिक वारीला मी 3ऱ्या मजल्यावर झोपलो होतो, 1 नंबरचा 3ऱ्या मजल्यावर माझ्याकडे धावत आला, महाराज महाराज. काय? गायच्या पाय पण चुना नाही, कारण थोडाफार मी लाभार्थी त्याला माहिती होत. बरं म्हणलं का? नाही म्हणलं माझी अडचण अशी आहे, गायच्या पाणी चुना असल्याशिवाय माझा विधी होत नाही. अडचण कळली का? देवाची अवस्था. आपलं काय, महिला मंडळींचं पण तसंच. अर्ध्या किलोमीटरवर मिश्रिक असणारी भांगलाई असली तर ही बाई तिथून चालत तिथं जाते. कशासाठी? महिला असल्यावर का? म्हणजे आज कोणतरी ते करून आले. कशासाठी? मिश्रीसाठी. आमच्या इकडे रात्री 2 वाजता एक बाई मिश्री मागायला. आई म्हणली, अगं तुला काय लाज वाटते का? वाजले 2 आणि माझी मिश्री. ती म्हणली, काय आत्या, माझ्या मिश्रीला डबा भरलाय खरं, पण तुमच्या डब्यात असल्याशिवाय मला समाधानच मिळत. असं काय बरं काय? देवाने सांगितलं, बाबा मला जर मृत्यू कळत असता तर माझं जीवन या साधू संतांच्या अधीन मी केलं नसतं. माझं आयुष्य कुठपर्यंत आहे? ऐका, कुठपर्यंत आयुष्य आहे माझं? जोपर्यंत हे साधू संत हरी कीर्तन करतायत, जोपर्यंत असे संत महात्मे समाज कार्य करणारे, सकुटुंब घडवणारे, संस्कारिक मुलं घडवणारे बाप जन्माला येत आहेत आणि असं कीर्तन होतंय, तोपर्यंत माझा जन्मान आयुष्य आहे. हे ज्यावेळेला बंद होईल त्यावेळेला माझं आयुष्य संपलं, त्याच दिवशी माझा मृत्यू. तीर्थावळी वाचा. याचं कारण असं आहे, भगवंताला सुद्धा मृत्यू कळाला नाही. शेवटी देव, पुराण आणि वेद कोणाकडे आले? संतांच्याकडे आले. महाराज तुम्ही जगामध्ये असं सांगितलं, काय देवाला यावं लागतं, देवाला आणावं लागतं, आम्ही येत असतो, आम्हाला आणण्याची गरज नाही. तुम्ही असं सांगितलं देवाला 1000 वर्षानं मृत्यू आहे, आमचा मृत्यू आमच्या अधीन आहे, मग आम्हाला सांगा ना त्या मृत्यूची नक्की व्यवस्था काय आहे. ऐका, जगामध्ये सगळ्या गोष्टी नाकारता येतात बाबा, पण एक गोष्ट बाबा नाकारता येत नाही, ज्याचं नाव मृत्यू. नाही नाकारता, असं दाखवा तुम्ही. नाही नाकारता येत. का नाकारता येत नाही? मृत्यू ही गोष्ट अशी आहे, ऐका, जी काल्पनिकही नाही आणि सकारात्मकही नाही, पण स्वीकारावी लागते. पण स्वीकारावी लागते. आमचे श्री गुरु म्हणायचे, खरा मित्र कोण असेल तर मृत्यू. खरा मित्र, हा खरा मित्र कोण? त्याची वेळ आल्याशिवाय तो कधी महाराज धोका देत नाही. किती मित्र खराय. नाही तर माणसांची गंमत अशी झाली, आम्ही त्याच्यावरच विश्वास ठेवत नाही. अगा मर म्हण हा न साथी. मर म्हणता सुद्धा आपल्याला सहन होत नाही. शब्दाकडे लक्ष द्या. याचं कारण, ज्याच्यावरती प्रेम करायला पाहिजे त्याच्यावरती आपलं प्रेम नाही. लक्षात ठेवा, संतांच्या आयुष्यामध्ये संतांनी आपल्या आयुष्यापेक्षा मृत्यूवरती प्रेम केले. संतांचं जीवन जन्म कसा हे शोधण्यापेक्षा मरण सोयीस्कर कसा जाईल या विषयाकडे. खऱ्या अर्थाने आज हा सोहळा संपन्न होतोय. मला त्या कुटुंबांचे आभार किंवा धन्यवाद मानायचं नाही का, त्यांनी केलेलं कार्य या शब्दाच्या पलीकडे आहे. पुण्यकर्म करणं सर्वांना आवडतं, सर्वांना आवडतं. कोणाला आवडत नाही पुण्य करणं? तुम्हाला पुण्य पाहिजे म्हणून तर तुम्ही इथं थंडीत बसलाय का नाही? आता काही जणांना उठता येईना म्हणून बसलेत.
काही जणांची गाडी अडकल्या म्हणून बसलेत आणि काही जणांचं मत असं एवढा चांगला बोलतोय, पटलं तर पटलं, नाही पटलं तर नाही, आपण काय तिकीट पाडल्या काहीच नाही. पण एक सांगतो, भाव वेगळा असला तर हेतू एकच आहे, काय? पुण्य मिळावं. पुण्य करण्याची क्षमता या जीवामध्ये एवढी प्रचंड ठसठसून भरलेली आहे, विचारू नका. पण आजपर्यंत पुण्य मिळालं नाही याचं कारण असं आहे, पुण्य योग्य वेळेला करण्याचं कर्म जीवानं स्वीकारलं नाही. मला वाटत नाही या परिसरामध्ये असा सोहळा झाला असेल, असं माझं मत आहे. एवढा आदर, एवढा दैदिप्यमान, ठीक आहे, एवढं चांगलं सगळं व्यवस्थीकरण मला वाटत नाही प्रांतात आपल्या झाला असेल. याचं कारण काय? पुण्य योग्य वेळेला घडतंय, फार भाग्य आहे. मी त्यांचे आभार मानणार नाही. याचं कारण आज ज्ञानोबरायांची दशमे बुवा. लक्षात ठेवा, आज ज्ञानोबरायांच्या समाधीला पर्वकाळ सुरू झाला आणि त्याच दिवशी तुमच्या घरामध्ये हे कर्म, हे कीर्तन, हे साधू संत. मला मगाशी दोघं तिघं म्हणले, महाराज कीर्तन झालं की आळंदीला निघालोच. वाक्य मला आवडलं, पण विचार असा आला, श्रेष्ठत्व कुठं दिलं, इथं का आळंदी? बोला, इथं दिलं. याचा अर्थ असा, आज माऊलीनेच आम्हाला सांगितलं, थांबा, इकडे येऊ नका, मीच तिथं 2 तास आहे. विठाला विठाला. हे उगा कुणालाही घडत नाही. ज्यांच्या स्मरणार्थी सेवा श्री वैकुंठवासी श्रीपती बबनराव डिगे तथा सपकाळ. आणि आनंदाची बात मला अशी कळली की त्यांचे सुपुत्र देहू निवासी, जे आमचं प्राणप्रिय ठिकाण आहे तिथे, म्हणून तर हे घडलंय. नाही तर नाही महाराज. एक सांगू का, देवाच्या सान्निध्यामध्ये पुण्य घडल, त्या पुण्याला क्षय आहे. देवाच्या सानिध्यातल्या पुण्याला क्षय आहे, पण संतांच्या सानिध्यातल्या पुण्याला क्षय. आलिंगन संतांची चरणाजवळ पुण्याचा क्षय आहे, मग तया पुण्याची पावटी सरे. ज्ञानोबराय बोलतात, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. कोणत्या पुण्याला? देवाच्या. पण आज तुम्ही आम्ही जे पुण्य करतोय ना, हे संत सानिध्यातलं महाराज पुण्य आहे. या पुण्याला क्षय नाही का? दिव्य झाली माझी काया. आज इथं दिव्यत्वाची अनुभूती आहे. कोणाची? ज्यांच्या स्मरणार्थ आपण सेवा करतोय त्यांची दिव्य झाली माझी काया. काया दिव्य होणं म्हणजे काय? दिव्य हा शब्द पवित्र वाचक आहे, आणि पवित्र वाचक हा बंधन मुक्ताची उपाधी आहे. ज्याच्याजवळ पावित्र्यता नाही तो बंधन मुक्त नाही महाराज. लक्षात ठेवा, पावित्र्यता नाही तो बंधन मुक्त नाही. मग दिव्यता येण्यासाठी काय केलेलं आहे? आणि बंधन मुक्त पदार्थ कोणता केला? दिव्य शरीर झालं की मरणाचं ज्ञान. दिव्य शरीराला मृत्यूचं ज्ञान आहे महाराज. वृंदावनामध्ये आणि मथुरेमध्ये एक संत होऊन गेले, ज्यांचं नाव आहे करपात्री महाराज. लक्ष देऊ नाही का? करपात्री महाराज
करपात्री महाराज, डोंगरे महाराजांच्या वाङ्मयामध्ये त्यांचं चरित्र आहे. करपात्री महाराज भागवत करायचे, भागवत करायचे. फार मोठा जनसमुदाय भागवताला यायचा, लाखोन लोक यायची. आणि त्या प्रांतामध्ये, देशामध्ये जी मेंटल लोक होती, वेडी पागल, ती लोक त्या घरातील कुटुंबातील सदस्य करपात्री महाराजांच्या भागवताच्या पेंडॉलमध्ये, मंडपामध्ये सोडून जायचे. 7 दिवस करपात्री महाराज भागवत करायचे. 8व्या दिवशी काल्याचा प्रसाद खाल्ला ना, वेडी माणसं चांगली सज्ञान होऊन घरी जात होती. पण करपात्री महाराजांचा नेम, भागवत संपलं महाराज भिक्षा मागायचे, मधुकरी मागायचे. एखाद्या सदग्रस्ताच्या ठिकाणी, ज्या घरामध्ये तुळशी वृंदावन आहे, ज्या घरामध्ये आनंदाची अनुभूती येते, ज्या घरामध्ये स्त्रिया कुलवान आहेत, त्या कुटुंबातला आनंद त्यांना कळायचा अंगणामध्ये, आणि त्याच द्वारामध्ये उभे राहायचे आणि भिक्षामध्ये ही असा पुकार द्यायची. करपात्री महाराज आपल्या अंगणामध्ये भिक्षेला यावे याच्यासाठी मथुरा आणि वृंदावन नगरी सजून बसायची. पावित्र्यता, ब्रह्मचार्यत्व हे सगळं पालन केलं जायचं. पण करपात्री महाराज क्वचित एखाद्याच्या अंगणामध्ये उभे राहायचे आणि आवाज दिल्या ते माऊली भिक्षा घेऊन यायची. पण महाराज भिक्षा किती यायचे माहितीये का? करपात्री एवढेच, एवढ्यामध्ये बसेल, माझा हात दिसतोय का? एवढ्यामध्ये दिसेल, एवढंच अन्न घ्यायचं आणि ते एवढंच खायचं आणि भागवत करायचं. कालांतरानं गोहत्याबंदीसाठी करपात्री महाराजांनी आंदोलन केलं. लोकसभेवरती महान साधूंचा गोमातेचा मोर्चा निघला, ऐकताय ना? आणि तत्कालीन पंतप्रधानांनी गोळ्या घालून साधू आणि गोमातेची हत्या केली. मी कोणत्या पक्षाचा नाही, पण धर्माचा प्रचारक म्हणून दृढ बोलतो, ऐका. करपात्री महाराजांच्या अंगाला गोळी घासून गेली, रक्त वाहू लागलं आणि करपात्री महाराजांनी रक्त आपल्या करामध्ये घेतलं आणि शाप दिला, जी अवस्था माझ्या गोमातेची झाली ती तुमची होईल. मला कुणाचं नाव घ्यायचं नाही, आपण सगळे जाणकार आहात. मला करपात्री महाराजांचं एवढंच सांगायचं आहे, केवढी अनुभूती दिव्यत्वाची होती, केवढी अनुभूती या शरीराच्या दिव्यत्वाची होती. याचं कारण काय? याचं कारण आपल्या आयुष्यामध्ये बंधनमुक्त महाराज जगले आणि केवळ मृत्यूवरती प्रेम केलं. ऐका, मुन्ना महाराज देगलूरकरांचा मृत्यू झाला, महाराजांचं वाळवंटामध्ये निर्गमन झालं आणि देगलूरकरांच्या वाड्यामध्ये निरोप आला, माई साहेब महाराज निवर्तले. केवढी दिव्यता महाराज मृत्यू संबंधाची, केवढी दिव्यता. सांद शृंगार केला, तुळशीला 5 प्रदक्षिणा घातल्या, आरशामध्ये पाहिलं, कुंकू पुसलं आणि आईसाहेबांनी प्राण सोडले. केवढी दिव्यता. ज्याची दिव्यता आहे तो बंधनमुक्त आहे आणि बंधनमुक्ताचाच मृत्यूवरती कमांड आहे. तो खूप बरा आहे, दिव्य आणि बंधनमुक्त आहे. किती दिव्यता महाराजांची आहे, किती दिव्यता आहे. एक बोलतो ऐका, संतांच्या जवळ दिव्यता आणि बंधनमुक्तता आहे. ज्ञानोबा यांचा समाधी दशमीचे दिवशी केले जागरण, अनेक संत ते कीर्तनी उभे. आजचा दिवस बर का, आज साक्षात पांडुरंग परमात्मा आणि नामदेव महाराज आळंदीला पोहोचले. आळंदीला पोहोचले, नदीच्या अलीकडं 5 कोस वारकऱ्यांची लाईन आहे. साक्षात, ऐका बर का, साक्षात देव सगळ्या साधू संतांची विचारपूस करतोय. आणि काही भेटले देव महर्षी, सगळ्या साधू संतांचं दर्शन घेतलं आणि साधू संतांनी महंतांनी एकच विनंती केली, महाराज तुम्ही ज्या योग्यांच्यासाठी आलात त्यांचं आम्हाला दर्शन घडवा. ज्ञानोबा यांचं दर्शन घडवण्यासाठी म्हणले, पहा ते ज्ञानदेव परवा भेटतील,
दशमीच्या दिवशी जागर झाला, एकादशीच्या दिवशी भजन झालं, दुपारी भजन झालं, भव्य दिव्य हरिपाठ झाला आणि नामदेव महाराजांचं द्वादशीचं कीर्तन, एकादशीचं कीर्तन आणि त्रयोदशीला ज्ञानोबरायांचा समाधी योग. मी थोडक्यात बोलतोय. दिव्यता, किती दिव्यता आहे. महिमंडळ जाग झालं, पाण्यामध्ये महिमंडळांची चित्र दिसू लागली. सगळे ऋषी मुनी पाण्यामध्ये पाहू लागले, अरे स्वर्गामध्ये दाटी झाली का. एक दिव्य विभूती, जे बंधनमुक्त जीवनाचं आयुष्य जगले त्यांचाच निर्वाण आहे. ज्ञानोबराय योग साधना उरकली. योग साधना उरकल्याच्या नंतर ज्या साधनेच्या समोर ऐका सगळ्या वारकऱ्यांनी, आपण जे वारकरी भूमिका स्वीकारतो, ज्या तत्वावरती आपण आरूढ आहे ना, केवढी मोठी जबाबदारी भाऊ आपल्यावरती. सध्या वारकरी झोपलाय, वारकरी एका विचारात गुरफटलाय. जेवढ्या तेजानं, जेवढ्या उत्कर्षानं, जेवढ्या जहालपणे वारकरी आज काम करायला पाहिजे, सेवा करायला पाहिजे, तेवढा दिसत नाही महाराज. याचं कारण काय आहे? त्याचं कारण सांगू का? आपण ज्या वेळेला ही दीक्षा घेतो ना, ऐका, हे सतीचं वाहन आहे महाराज. आपणाला महाराज म्हणावं, आपणाला लोकांनी दर्शन घ्यावं, पण नरीची वारी करता यावी, पण नरीला जाऊन आल्यावर लोकांनी म्हणावं म्हणून वारकऱ्यांची संज्ञा नाही. नीट ऐका. 3 दिवस साधना एका ध्वजासमोर ज्ञानोबराय यांनी केली. तो ध्वज ज्ञानोबराय पंढरपूरला घेऊन गेले होते महाराज. माझ्या जीवीची आवडी
येताना हा आवाज माऊलीपर्यंत पोहोचला बरं का. तुम्ही निवांत झोपा, काही अडचण नाही. जर झोप आली तर दुसऱ्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपा, गोधड्या वगैरे आणायच्या नाही का. पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे आणि गुण वेदले. हा भगवंताच्या चरणाजवळ का दिव्यता आली. ती ध्वज ज्ञानोबरायांनी पंढरपूरची वारी केली, तो ध्वज समोर ठेवला. हा इतिहास कोणी ऐकला नसेल म्हणून बोलतोय बरं का. समग्र वारकरी अजान वृक्षाच्या समोर उभे राहिले. एक महान विभूती ज्यानी या विश्वामध्ये ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णी येते गीतेची टीका. साधू संत देवाला विचारता, देवा ज्ञानेश्वर महाराज जिथं ज्ञानदेव महाराज समाधी घेतात त्या जागेचा माऊलींचा काय संबंध आहे. नामदेवराय म्हणतात 108 वेळा याच ठिकाणी ज्ञानोबरायांनी समाधी घेतलेली. हा याची जागा नाही. शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई तेथे मुकुट. अशा व्यवस्थेमध्ये माऊलीने ध्वज समोर केला. बाबा अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिने लोक. नामदेव महाराजांची चारही मुलं विटा गोंदा माधा आणि नारा समोर उभे आहेत. नामदेवराय भगवान परमात्मा आई रुक्मिणी माता आणि मुक्ताबाई एका बाजूला उभे आहे. सर्वांच्या समोर हा ध्वज दिला आपल्या समोर, आपल्या खांद्यावरती, आणि एकच विनंती केली, बाबा हो मायबाप हो, हा माझा भगवा ध्वज, ही माझी स्वराज्याची स्थापना, माझ्या स्वराज्याचा विचार तुमच्या वारकऱ्यांच्या खांद्यावरती घ्या आणि घरोघरी जाऊन त्याचा प्रचार करा. आमचा काळ बदलला. काळ बदलल्यानुसार मीमांसा कीर्तनाच्या व्यवस्था बदलल्या. 90-92 ला मी महाराज कीर्तनकार लोक पाहिली महात्मे येताना ध्वज घेऊन यायचे. आमच्या भागामध्ये वैकुंठवाशी ब्रह्मीभूत बाल ब्रह्मचारी एकनाथ महाराज बहुलेकर म्हणून होते. तुम्ही पाहिले का मला माहित नाही. आमच्याकडे नारायण महाराज किरपेकर होते वैकुंठवाशी. ध्वज खांद्यावरती असायचा, त्या पळशीमध्ये टाळ असायचा, आणि हरिपाठालाच येणार, हरिपाठाला टाळ घेऊन उभे राहणार, कीर्तन करणार, तिथेच झोपणार, काकडा करणार, शेजारी असणाऱ्या ओढ्यामध्ये स्नान करणार, पताक्याला स्नान घालणार, आणि जणू काय एखादा निष्ठावान वारकरी वारी करतोय या आविर्भावामध्ये गंध लावून गाव सोडणार महाराज. एवढी व्यवस्था आपल्या संप्रदायाची. हा ध्वज घ्या आणि काय करा, हरी जागर करा, गावोगावी जाऊन नामस्मरण करा आणि अज्ञानी जीवाला मोक्ष देण्याचं कार्य करा. नामदेवरायांनी प्रश्न विचारला, महाराज हा ध्वज म्हणजे तुमची दिव्यता आहे, एक लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येकाच्या घरावरती भगवा ध्वज पाहिजे, सर्वांच्या पाहिजे. याचं कारण काय माहितीये का? अरे ज्याच्या घरावरती भगवा ध्वज आहे त्या घराकडे येताना यमदूत सेवेकरी म्हणून येतात. 200 रुपयाला मिळतो, शिवून घेतला तर 100 रुपयाला मिळतो. 10-5 रुपयाचं एक कळकाचं रोप उभं करा आणि माऊलींच्या 750वा जन्मदिन आहे म्हणून प्रत्येकाने घरोघरी भगवा ध्वज उभा करा. अरे आम्ही एखाद्या मोहल्ल्यामध्ये गेलो तर तो मुसलमान बांधव मोठ्या आविर्भावामध्ये त्याचा ध्वज वरती लावतो. मी आदर्श म्हणून बोलतो. आमच्याकडे काय आहे? आमच्याकडे घरात जाऊन बघावं लागतो कुठं मारुतीचा फोटो आहे का. तो पण माणसाने रागाने काढून टाकलाय पोरांची लग्न ठरणार म्हणून. मारुतीचा फोटो नको बाबा, ब्रह्मचार्याचा फोटो घरात नको, पोरांची लग्न ठरणार. आता तुमच्या पोरांचा मारुतीचा संबंध काय? तो बिचारा ब्रह्मचारी, तुमच्या आवडात शानी नाही, तुमच्या आवडात गुटखा खाते, सिगरेट ओढते, दारू पिते, काय तुम्हाला सांग. त्याचं कारण परवा कीर्तनाला गेल्यावर रस्त्यात साईडला उभा होतो मी.
एक गाडीवाल्याला जाताना त्रास झाला म्हणून त्याने एवढं माझ्या रागानं माझ्याकडे पाहिलं. अरे 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 वाटलं आज कीर्तनच करू नये का. जाय तिकडे पिढी लोका, अशी पिढी आपण निर्माण केली. काय देवताचा संबंध आहे ह्याचं कारण हे आहे. सर्वांनी हा ध्वज उभा केला पाहिजे. आज घरोघरी त्याची गरज आहे. सांगण्याची गरज नाही हिंदूचं घर आहे म्हणून. आज आपण रस्त्यानं चालतो ना, काय आपल्याकडे नोटिशन आहे. महाराज खूप माणसं मोठी माझ्या कीर्तनाला आज. दत्ता महाराज तुम्हाला खरंच मानावं लागेल. हे एक बोलू का, हे आपली इच्छा नाही बरं का, की त्या बाबांची इच्छा आहे एवढा मोठा कार्यक्रम व्हावा. बर, बाबांची पण इच्छा नाही. बाबा ज्या ठिकाणावर त्यांच्या आयुष्याच्या सदविचारानं पोहोचले, तो विचार भगवंत प्रिय झाला म्हणून भाग्यवंता घरी भजन कीर्तन. मरतात तर सगळेच हो. आमच्या गावात रोज माती आहे, कारण मी सगळ्या भावकीचा मयत विधीचा निष्ठावान कार्यकर्ता. मगाशी 2-3 मिस कॉल पडलेत गावात. मला शंका आल्या काहीतरी कार्यक्रम झालाय. यादवांच्या धो, वीरांच्या धो, मान्यांच्या धो. पहिला फोन मला, बुवा काय करायचं. मी म्हणतो झोपा, सकाळ बघू. मरतात सगळे का, येणं मरण्यासाठी. पण ऐका, खरं आयुष्य मेल्यानंतर. आपल्या हिंदू धर्मामध्ये 2 आयुष्य मानलेत. एक मृत्यूपूर्वच, ते प्रापंचिक उपचारित. पण मृत्यूनंतरचं आयुष्य देव प्रेरित. गेले दिगंबरा ईश्वर विभूती, गेले दिगंबरा ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. त्या कीर्ती जगा माझी. एक बोलू का, पैसा कमवता येईल, प्रसिद्धी कमवता येईल, आमदार होता येईल, खासदार होता येईल, आम्हाला त्याला महत्व काहीच नाही. पण कीर्तनामध्ये त्यांचं वर्णन व्हावं हे आयुष्य फार भाग्याचं. त्यांचा मुलगा, सून, नातू कोण असतील तिने ऐका, तुम्ही खरंच भाग्यवान आहे बाबा. हा, आमच्या एका वारकऱ्याच्या घरामध्ये 7 लाख रुपये पगार घेणारी सून मिळाली. साधा वारकरी, सैदापूर नावाचं गाव आहे. निष्ठावान आमचा कराळकर फडाभरता लाला बुवा म्हणून वारकरी. मी थोडा खरा बोलणारा बुवा आहे बरं. त्यानं म्हणले, महाराज 7 लाख रुपयाची पगार असणारी सून मिळाली, माझी वारी चालेल का. सुदैवानं कीर्तन होतं, घरी नेलं की त्यांना बोलवलं, शेजारी बसवलं आणि सांगितलं, ताई खूप भाग्यवान आहेस तू, वारकऱ्याच्या कुटुंबात आलीस. शिकलेली असल्यामुळे तिला थोडं आश्चर्य वाटतं. शिकलेला स्वकर्तृत्वाचा अभिमान जादा मान्य आहे मला, त्याला अभिमान म्हणतो पाहिजे. पण तो अभिमान जिवंत राहण्यासाठी जी सुपीकता पाहिजे, ते कुटुंब तर तसं मिळालं पाहिजे. महाराज खूप भाग्यवान आहे ताई. म्हणलं, या घरात जन्माला आली, ज्याचं कारण या घरात साधू संत येतात. या घरात आमचे वैकुंठवासी भगवान मामांच्या सारखे साधू संत येत होते. या घरात आमचे श्री गुरु बंडा महाराज सारखे साधू संत येतात. या घरात माझ्यासारखा साधक विद्यार्थी येतो. खरंच भाग्यवान आहेस. यांचा कधी अनादर करू नको, तुला काही कमी मिळणार. म्हणून तुम्ही भाग्यवान आहात महाराज. आज जे तुम्ही त्या विचारात स्टेबल आहात ना, हे आपलं नाही महाराज, कोणतरी त्याच्यासाठी जगले बरं का. सध्याच्या पिढीला ज्याला काय म्हणतात, कसला गॅप, जनरेशन गॅप. थोडा भारी शब्द आहे जनरेशन गॅप. म्हणजे अगोदरचे जन्माला आलेले आणि पुढे जन्माला आलेले याच्या मधला गॅप मान्य आहे. पण एक बोलू का, न्यू व्हर्जन पण वर्ल्ड व्हर्जन मुळे इंग्लिश बरोबर आहे ना. याचं कारण काय,
आपल्या जवळ जे आहे महाराज ते आपलं नाही. एक लक्षात ठेवा, नाही आपलं. कधीतरी आपला बाप उपाशी राहिला असेल, कधीतरी आपल्या वडिलांनी आपल्या पित्यानी एखादी हाऊस माऊस कमी केली असेल म्हणूनही आपल्याला मिळाले. अरे कोणातरी उपवाशी राहिले म्हणून आपण पोटभर जेवतोय. या मुलाला का कळत नाही? हे कळत नाही महाराज. सगळे माझे कौटुंबिक माणसं आहेत. आज किती मोठी माणसं आले ते आपल्याकडचेच महाराज. आणि महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे समाधान महाराज, त्यांचं नावच समाधान. आपलंही आवाजानं समाधान झालं असेल. इकडे त्यांचे बंधू आणि मध्येच मी असा आहे. मृदंगासाठी एक गोष्ट सांगतोय का, साधना साधकासाठी असते, पण त्या साधनेला प्रावीण्यता आणायला सुद्धा साधते अधिकाराचा लागतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये मृदंगाला या साधनेला ज्यांच्यामुळं साधनत्व आलं आणि आमच्या या समग्र विद्यार्थ्यांचं मृदंगाचे अध्यापक आमचे श्री गुरुवर्य सुशांत महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. ही काय छोटी माणसं नाहीत. काय इथं आले? कधीतरी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही वर्षभर नियोजन केलं तर आम्ही एवढे एकत्र येणार नाही. याचं कारण कोणतरी या विचारासाठी जगले. एकाने मला प्रश्न विचारला, महाराज परवा कडेगावला कीर्तन होतं, ज्यांच्या कीर्तनाला आलाय त्यांच्या गळ्यात माळ नव्हती. फार किचकट लोक झाले, फार किचकट झाले. इंदुरीकर तेनच अडकले जातात. काही नाही, मूर्खांचा कळस आहे फक्त. व्हिडिओ करून टाकू नका बरं, आम्हाला तसले आवडत. मूर्खांचा कळस. दुसरं कारण बोलू का? वेळ आली तर मी व्हिडिओ टाकेन. त्यांना डॅमेज करायचं खरं कारण हे आहे. असला व्हिडिओ तर तुम्ही टाका. त्याचं खरं कारण आहे, अरे एका वारकऱ्याच्या कीर्तनाला 50,000 हिंदू एका तासासाठी जमतात. हे नको आहे म्हणून त्यांना ट्रोल केलं जातं. हे तुमच्या आमच्या गोष्ट लक्षात ठेवा. बाकी काही कारण काही नाही. अहो त्यांचा समाजच तेवढा आहे. महाराजांनी 2 दिवस त्यांच्या घरी राहिलोय. त्यांच्या गावातील लोक सकाळ सकाळी पाटकरी आला नाही, पाणी चालू केलं नाही म्हणून महाराजांच्याकडे आली. महाराजांनी फोन केला, काय रे कुठं उलातलायस? तुला जमंदराचं मोटर चालू कर, लोक पाणी पाजतील. 2000 लोकसंख्येचं गाव, गावच सगळं उपस्थित आहे. 2500 लोक येतील तर काय होते? काय कशासाठी चाललंय? कारण एकच आहे, लक्षात ठेवा. धर्माचा माणूस विरोध करत नाही. कमेंट वाचा, त्यांची नावं वाचा आणि मला सांगा. एक माणूस पहाटे 2ला उभा राहिला तरी 50,000 लोक येत आहेत. दुपारी 2ला उन्हात उभा राहिला तरी 50,000 लोक येत आहेत. हे कुठंतरी कुणातरी पोटात दुखतंय हो. हिंदू एकत्र येऊ नये. मग हाच माणूस संपला तर समाज संघटन राहणार नाही. हे ट्रोलिंग त्याच्यासाठी, बाकी कशासाठी नाही. त्यांना हे नको आहे. ते वेगळी प्रकरण आहेत, कीर्तनात बोलण्यासारखे नाही आहेत. पण एक बोलू का, याचा आमच्या काहीही फरक पडणार नाही. बैती गंगा फिरता साधू, त्याच्यामध्ये गरज काय? मला मुद्दा असा सांगायचा आहे, कोणतरी शिजलंय म्हणून तुम्हाला हे मिळाले. आज देवचा सहवास तुम्हाला मिळालाय. क्षेत्रातलं ज्ञान तुम्हाला राहणं मिळतंय आणि क्षेत्रातली सेवा करताय. ते पण कोणती? अन्नपूर्णेची. फार मोठं कार्य करतात. व्यवसाय हा व्यवसाय आहे, तो भाग वेगळा आहे. पण तीर्थक्षेत्र, अरे एक तरी साधू तुम्ही केलेल्या अन्नदानामध्ये रोज जेवत असेल, आज एक तरी विद्यार्थी ते होत जेवत असेल, ते काय साधं पुण्य का? याच्या पुढे बोलू. आज इथं हे आलेत ना, हे सगळे साधक माऊलीची लेकर आहेत. आज तुमच्या अंगणामध्ये जेवले. तुम्ही देणाऱ्या दान दक्षिणावरती त्यांचं क्रिया चालणार आहे. हे त्यांच्या अंगावरचे कपडे असतील, त्यांना संस्थेसाठी लागणाऱ्या सुविधा असेल, तुम्ही जे बी काय दान देणार आहे ते त्यांच्या उपयोगासाठी जाणार आहे, म्हणजे माऊलीच्या कार्यासाठी जाणार आहे. हे पुण्य कशामुळे आलं? बाबांनी काहीतरी पण जीवन त्या कार्यासाठी जगलंय. वारकरी याचा काही संबंध नाही. मुद्दा लक्षात आला तुमच्या? लक्षात ठेवा. हा असं काही नाही. उत्तमाची उरे कीर्ती मागे,
आपण ज्या कुटुंबामध्ये आहोत, आपल्या कुटुंबाची जी व्यवस्था आहे, घरातल्या सगळ्या सदस्यांनी लक्षात ठेवा. कोणतरी जगलंय, खूप जवळचे आहात. एक आयुष्यातला अनुभव सांगाय हरकत. महाराज 7वीत असताना मला सायकल घ्यायची होती. आमचे वडील आणि सुशांत महाराज खूप मित्र. महाराज नाही तर अण्णा म्हणणार काय रे बोणे आले असतं एखाद्याचं. श्रद्धात्रय विभाग योग श्रद्धा असते बघा. सायकल घ्यायची, हो घेऊया. नवीन 1700 रुपयाला नवीन सायकल मिळते. नवीन घ्यायची कंडिशन नाही. सेकंड सायकल 630 रुपयाला ठरली. सायकल घेऊन घरी आलो. शाळेत जायला लागलो. मजा वाटू लागली. पण दिलेला वायदा जवळ आला. वडिलांच्या लक्षात आलं कोणाला सायकल वाल्याला पैसे द्यायचे. संध्याकाळ झाली. वडिलांनी बूट घातला आणि 3 दिवस मला घेऊन घर फिरत होते. ज्यांच्या घरी ऊस खंडायचं काम केलं होतं त्यांच्या घरी. आणि ते पैसे गोळा करून दिले आणि सांगितलं बघ तुला जी सायकल घेतलेली आहे ना ती रात्रीच्या ऊस खंदून मी सायकल दिलेली, आजही ती सायकल आहे. आजच्या पिढीला दुर्दैवाने या सगळ्या गोष्टीचं जाण नाही. मला तुमची मुलं सुखी व्हावी वाटतात ना, कोणती गोष्ट द्या पण थांबून द्या, लगेच देऊ नका. बाबांनी केलेलं कार्य खऱ्या अर्थानं वर्णन करण्यास महाराजांनी गोड प्रमाणे केलं. उत्तमाची ओरे कीर्ती मागे. याचं कारण दिव्यत्वाचा विचार हा भेदरहित आहे. म्हणून मरणानंतरचं आयुष्य हे नक्की स्वरूप निरुपद्रवी होतं. दिव्य काया होते. माऊलींची दिव्य काया झाली. 729 वर्ष झाली तरी समाधी संजीवन हरिपाठ. याचं कारण ज्ञानदेवे घेतले दान हृदयी धरोनी आधान समाधी वैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. माऊलींचं आजही जीवन आहे. तुकोबारायांचं आजही जीवन आहे. याचं कारण दिव्यत्वाची अनुभूती आली. आणि त्या दिव्यत्वाची अनुभूती कशात येत असते? दिव्यता म्हणजे काय? मृत्यूच्या बाबतीमधला येणारा विचार. हा आपला कीर्तनाचा विषय आहे. समारोपाचं बोलू. तुम्ही कंटाळलाय, मलाही प्रवास आहे, थंडी खूप आहे. महिला शिव्या देत असतील मनात, भाड्याचं काय जाते बोलायला, निवाऱ्याला उभा राहिलाय, हालोजेनची बरोबर आहे ना. त्यांचे चेहरे सांगतायत ना, त्यांचे चेहरे सांगतायत. आता महाराज परत माणसं मला कीर्तनाला येऊन द्यायचे नाही. फार मोठी तळमळ आहे हो त्यांची. आमचे कधी कधी फोन होतात, महाराज तुमच्यासारखी माणसं आमच्याकडे असते ना तर काय झालं असतं. आहेत, आता तुम्ही तिकडे लक्ष द्या. इकडची मुलं तिकडे शिकत होते म्हणून खोजेवळेत आम्ही युनिट चालू केलं. आपल्याला तिथेही दिव्यता आणायचे. अगदी तुमच्यापासून जवळ आहे. सगळ्यांनी लक्ष द्या आणि धर्मकार्य उभं करूया. केवढी तळमळ आहे त्यांची. एवढा मोठा खटाटोप. आमच्या आवरण्याच्या महाराजांनी पण साऊंड चांगले वाढवलं. मी नुण्यामध्ये पाहत होतो त्यावेळेला त्यांना सांगितलं होतं, ते मला विसरले. आता आल्या मला दक्षिणा दिली असती. महाराज तुम्ही म्हणलेलं खरं झालं. काय झालं? मी त्याच वेळेला सांगितलं होतं एक काळ असा येईल की फार मोठी तुमची सिस्टीम असेल आणि ते योगाला आता कीर्तन झाल्यावर बेटा. कळलं? छान. आपल्या मुलांनी एवढं मोठं केलं पाहिजे बरं का. हे सगळं वैभव उभं केलं पाहिजे. आता हे रात्रभर चालू राहिलं ना, हे गेले तरी चालतील म्हणून आम्ही 12 तास असंच केलं. आता काही संबंध येत नाही. ती दिव्यता झाली आणि ती दिव्यता कोणत्या विचारावरती? अभंगाचं पहिलं चरण.
सुटली काया विचारे या निश्चय. विचार म्हणजे काय? ज्ञान. आणि निश्चय म्हणजे वैराग्य. ज्याचा विचार आणि निश्चय एकत्र आला त्याला मरणातून सुटता येतं, अन्यथा नाही. एकच गोष्ट सांगतोय अर्ध्या मिनिटाची. जगातला प्रसिद्ध बायपास करणारे डॉक्टर प्रवास करत होते आणि गाडी बंद पडली. गाडी बंद पडल्याच्या नंतर ही गोष्ट कळली की अभंग कळला. गाडी बंद पडली. विचारलं बाबा इथं मेकॅनिकल कोण आहे? सांगितलं थोड्याशा अंतरावर आवरड गाव आहे तिथं मेकॅनिकल आहे. मेकॅनिकलला गाडी घेऊन गेले आणि मेकॅनिकलला सांगितलं बाबा जगातला बायपास सर्जनिस्ट मी आहे, पण आज माझी गाडी बंद पडली, काय करावं लागेल? मेकॅनिकल हुशार होता. मेकॅनिकल म्हणला घ्या ट्रेचरवर, म्हणजे स्टँडवर गाडी घेतली, बोनेट उघडलं आणि परत साहेबांनी विचारलं अरे बाबा मला पुढं ऑपरेशन आहे करायला, लवकर सांग. मेकॅनिकल म्हणले साहेब बायपास सर्जरी करावी लागेल. एक पार्ट. थोडं दुःख झालं. एका मिस्त्रीने आपली अवहेलना केली. त्याने त्याच्या दंडावरती थाप मारण्याने सांगितलं येड्या तुला माहित आहे का बायपास सर्जरी कशी असते? काय बायपास सर्जरी असते? अख्खा माणूस फाडावा लागतो, बरोबर ना? आणि तो पण जिवंतपणे, बरोबर आहे ना? जिवंतपणे फाडतो आणि परत सळला होतो, तो माणूस घरी चालत होतो. मिस्त्रीने टाळ्या वाजवल्या. वा वा साहेब काय तुमचं सामर्थ्य आहे? जिवंत माणूस फाडायचा, परत शिवायचा आणि परत त्याला व्यवस्थित घरी पाठवायचं, काय सामर्थ्य आहे? पण एक सांगू का, मी तुमच्यापेक्षा सर्जनिष्ठ आहे. का? तुम्ही जिवंताला जिवंत करता, मी मेलेला जिवंत करतो. अर्थ कळला का? आता तुम्ही जिवंत आहे का मेलाय हे मला कळू द्या. दोन पार्ट गोष्टीचे आहेत. एक जिवंताला जीवन सर्जनिष्ठ विचार ज्ञान आणि मेलेल्याला जिवंत वैराग्य विचार या निश्चय. आणि मग माझ्या आयुष्यामधला कोणतेही खंती राहिले नाही, दुःख राहिलं नाही. ना सोनिया गेले खंती सहज स्थिती भोगाचे, जे येणारे भोग फ्लेक्झिबल झाले. सुख दुःख नाही चाड आम्हा, कोणताच भोगाची आसक्ती राहिली नाही. का? जगातलं ज्ञान झालं. कोणत्या दृष्टीनं? द्रष्टा स्वरूपानं. आपण दृष्टी आहोत. द्रष्टा झाला की जगातल्या ज्ञानाचं काहीही महत्व राहत नाही. न देकेसे झाले श्रम. मी द्रष्टा झालो आणि हेच वर्म स्वीकारलं आणि स्वीकारलेला जीव एका विचारावरती स्टीम फिक्स केला. कोणता विचार? अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे कैची किव, तुका म्हणे कैसे केवा, तुका म्हणे कैसे केवा,
मरणाहाती सुटली काया विचारे या निश्चये ना सोनिया गेली खंते सहज स्थिती भोगाचे न देकेसे झाले श्रम आले वर्म हाताहे तुका म्हणे कैचिकी व कोटे जीव निराळा त्या दिव्यत्वाला विचाराने वैराग्याने दृष्टा स्वरूपानं प्राप्त झालेला जीव कोणत्या संज्ञेला प्राप्त होतो तर कोटे जीव निराळा निराळा म्हणजे परब्रह्म स्वरूपच देव आहे जीव आहे याची अनुभूती या मृत्यूनंतरच्या आयुष्यामध्ये येत असते. अर्थात ज्यांच्या स्मरणार्थ आपण ही सेवा करतोय कितवं स्मरण आहे वा बर का साहेब. जर वर्षी पुण्यस्मरण करा त्यांना आवडेल त्या विचाराचं अनुकरण करा. घरातील वहिनी असतील मुलं असतील त्यांना तो आदर्श द्या. घरामध्ये बाबांचा फोटो लावा आणि कामाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांचं दर्शन घ्या. आयुष्यामध्ये देवाकडे जाण्याची गरज आहे. मुलं शाळेत जातील ना त्यांना पहिलं दर्शन घ्यायला. घरातील महिला मंडळीला दर्शन घ्यावं लावा. काय झाले आता महाराज या साल्या पितरशांतीवाल्याने एवढा घोटाळा केला. आजी आणि आजोबाचे फोटो नरसोबाच्या वाटीला नदीत नाही फोटो राहिले. अरे पूर्वी आजीचे फोटो असायचे नथ घातलेली पदर घेतलेला कुंकू लावलेलं खुर्चीत बसलेली आणि कॉलेजला जाताना मुलगी पाहायची आजीकडं तर तिच्या मनाला अशी खंत निर्माण व्हायची. अरे बापरे आजी जर माझी गावाच्या परिसरात एवढी ताकदीची आहे मला सुद्धा रस्त्याने व्यवस्थित जावं लागल आणि व्यवस्थित यावं लागल म्हणून हे फोटो असायचे. आजोबांचे वडिलांचे पाहिजेत फोटो. काही नाही तुमचा दृढभाव ठेवा कुठल्याही दिशेला लावा काही अडचण नाही. तुमचं जगणं कमकुवत आहे त्याला ती दिशा काय करणार आहे. बरेच माणसं बरं का आता गंमत अशी आहे घर 2 कोटीचं पण झोपडीत राहणाऱ्या मायासारख्याकडे विचारा येतात महाराज देवघर कुठल्या कोपऱ्यात करू. अरे तुला वाटल तिथं कर रोज पूजा कर बस. काय त्याच्यात काही नाही. आपल्या कर्म निषिद्धांत जर व्यवस्थित असेल आपली चरणदृष्टी त्यांच्या चरणाजवळ व्यवस्थित असेल जे आहे ते त्यांच्या कष्टातून आहे हा जर भाव असेल आग्नेय दिशेला लावला तर पितर शांती झाली पाहिजे. हा म्हणून तुम्ही वर्षाला कार्य करा. वर्षाला अन्नदान करा कथा कीर्तन भजन करा दान धर्म करा. शाळेला एखादा कॅम्प्युटर दान द्या. या अशा मुलांना एखादी वस्तू लागली तर द्या. गावात भजनी मंडळाला टाळ द्या. ते काय करतील टाळ वाजवतील त्यावेळेला लक्षात येईल वा यांनी टाळ दिले म्हणून भजन होतंय आणि याच्यासारखं पुण्य नाही. लक्षात ठेवा आपल्या धर्मामध्ये या क्रिया होणं गरजेचं आहे. म्हणून बाबांना सद्गती मिळू आणि पितर योनीचा शुभ आशीर्वाद आपल्या सर्वांना कुटुंबांना लाभो. पितरांचा शुभ आशीर्वाद म्हणजे काय घरातील पिढी निरोगी जन्माला येणे घरातील पिढी आपल्या विचार अधीन असणे. बोलू का आज बरेचसे पालक टेन्शन मध्ये मुलगी ऐकत नाही मुलगा ऐकत नाही मुलगी पळून गेली आंतरजातीय विवाह झाले धर्मांतर विवाह झाले याचं कारण काय पितरशाप मी बोलत नाही पतंती पित्रो हे शाम लुप्त पिंडोदक क्रिया ही प्रक्रिया होते. कुंती मातेनं आपल्या पितरांचा उद्धार व्हावा याच्यासाठी यत्न केलाय. श्वेत पर्वाच्या अगोदरचं वाचन करा महाभारतामध्ये. वैष्णव महावैष्णव संत ज्ञानोबरायांनी आपल्या आजोबांचं उत्तर कार्य आणि श्राद्ध विधी आळंदीत केलाय कृष्णपंत कुलकर्णी यांचं. लक्षात ठेवा बरं का. म्हणून आपणाला हा विधी करणं गरजेचं आहे. हे काय अंधश्रद्धा नाही आणि पुनराजन्म कुठं हा आपला धर्म नाही. आपला पुनर्जन्म मानणारा धर्म आहे. तुमच्याकडे काय प्रथा माहित नाही मला पण सुशांत महाराज 7वीत होतो मला शिंडी होती. शिंडी का पोटाला आलाय म्हणून मला मुलं चिडवायची शिंडीवाला एकदा रागावलो मी आणि आमच्या आजीला म्हणलं काय ग नवरा मेला तुझा माझी शिंडी का ठेवली. ती म्हणली बाबा तुझी शिंडी ठेवाय मी काही येडी नाही पण तू तसाच त्यांच्यासारखा दिसतोयस तसाच त्यांच्यासारखा वागतोयस तसाच त्यांच्यासारखा सात्विक आहे म्हणजे काय पुनर्जन्म आहे. एक बोलतो सेवा संपवतो. आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती जर आनंदानं पितर योनीतून त्यांची शांती झाली तर 5व्या पिढीत जन्म घेत असते हे लक्षात ठेवा. जास्त नाही. दुसरा प्रयोग सांगू शुगर कोणाला
हातावर करा. शुगर त्याच्यात औषध. अहो औषध आणलंय, आता तरी हातवर करा की. अहो खरंच आणलंय. अरे बापरे, बर तुम्हाला दाखवू का? दाखवू. काय माणसाचा विश्वास बसत नाही. हे बघा, हे औषध आहे. आता तरी हातवर का शुगर कुणाला आहे? अहो साखर, हे औषध घेतलं, हे दारू नव्हं. हे औषध आहे. हो, माणसांचं डोळं फिरलं. बघा, शुगर आहे ना, ते शुगर हे नर्मदा जल आहे बरं. हे माझ्या बरोबर असतं साधनेला. हा, डॉक्टरने विचारलं शुगर आहे? हा, हो म्हणलं शुगर आहे. कोणाला होती? हा म्हणलं कोणाला नाही. मग आईला नाही, आज्याला नाही, मग कुणाला होते? हा, आज्याच्या आज्याला होती. म्हणजे DNA म्हणून शुगर आहे. शुगर काय असं टेन्शन होत नाही, ताणतणाव होत नाही. हा DNA तयार झालेला आहे, म्हणजे पुनर्जन्म आहे. आपला हिंदू धर्म आहे, आपण ख्रिश्चन नाही, आपण मुस्लिम नाही की पुनर्जन्म न मानणारे. आपला पुनर्जन्म आहे, म्हणून त्यांना पितरेणूतून शांती मिळावी. असंच सोबत एक भगवान परमात्म्याचरणी प्रार्थना, आणि त्यांना आनंदी जीवन मिळावं, सद्गती मिळावी, आणि अलभ्य लाभ अनन्य ठेवा या सर्व कुटुंबाला मिळावा, असा शुभ आशीर्वाद या गादीवरून आपणास देतो. सर्व असणारे वैष्णवजन महाराज तुम्हाला धन्यवाद. खूप छान नियोजन. अगदी मला असं वाटतंय पुण्यामध्ये कीर्तन करतोय. हे एवढं डेकोरेशन, हे एवढे साऊंड सिस्टीम. दादा तुम्हालाही धन्यवाद, खूप छान. आता हा जर डिस्टर्ब नसता आवाजाचा तर अजून क्लिअरिटी तुमची निघाली असते. हे तुमच्या ध्यानात आलं, पण तेरे बी चूक मेरे बी चूक. कारण दोघांनी एकमेकाचं उघडं पाडलं तर दोघांची अडचण होणार आहे. काय झालं एकदा बोलतोच आता बरं का, आमच्या गावात तमाशा होता. बोलू बोल. ते तमाशात तुंतून असायचं. तुंतुण्याची तुटली तार ती कळली कुणाला माहितीये का? वाजवणारा. आणि त्याचा नादी मी लई. कशाचा? तुंतुण्याचा, मी तमाशाचा. मला कळलेल्या काही की तार तुटल्या, पण त्यानं मला केलं हे बोलायचं नाही. ते हुशार लोक असतात, चेहऱ्यावर कळतात. मी म्हणलो ही तार माझ्याकडे आहे, देऊ का? तुला दे, पण 5 रुपये दे म्हणलं. कारण ती तार होती शृंगाची तार. आता शृंगाची तार गोळा कराय काय करावं लागतं त्या हिरीत उतरून, ते चांगलं मला माहित आहे. तो फुटलेला नळकांडा असतो, तो कुठंतरी दगडात गुंतलेली तार, हे असे फाटाफाटी करून काढलेलं सगळं. मग फुकट का द्या? त्याला ते ताराचा गुंडाळा मी आणून दिला, दातानं सोडला, तार लावली, आणि पहिल्यापेक्षा भारी वाजायला लागली. बरं का? कार्यक्रम संपला, तो माझ्या घरी धन्यवाद मागायला. माझी लाज राखली. तेरी बी चूक मेरी बी चूक. विठाला विठाला. अशा पद्धतीने नियोजन झालं. ज्याने हे मी देखना दिसलो का त्याच्यात? हा, अहो दिसलो का नाही? वा, पहिला माणूस मला असा म्हणला व्यवस्थित दिसणार. कारण बायकोला एकदा विचारलं काय ग मी कसा दिसतो? बायकोनं दोघांना शिवे दिले, एक बामणाला आणि लगेच ठरवणारा. बामणाला शिवे दिली म्हणली त्याची किरडी मोडली म्हणून जुळवलं, असे शिवे असतात. आणि मध्यस्थीला का कुठल्या वेळेला आला नाही तर तुमच्यापेक्षा चांगला मिळाला असता. तुम्ही हसताय म्हणजे तुमच्या चालतं का हे घरात? आलं माझं असं नाही घडलं, तुमचं खरं मग ऐकावं म्हणून मी बोललो. छान. एवढ्या थंडीमध्ये पण तुम्ही धर्माची सेवा केली. चांगलं हे प्रसारण करा, तरुणांच्या पर्यंत चांगले विचार कळवा. नाहीतर मीडिया एवढी आज घातक झालेली आहे. लक्षात ठेवा, बरेचसे महाराज मंडळी आज त्याच्या गुंतलेले आहेत. आम्ही थोडं मीडियापासून महाराज आम्ही लांब राहतो, पण तुम्ही छान नियोजन केलं. आणि तुम्ही सुद्धा एवढ्या गारट्यामध्ये उभे बसला, सुंदर श्रवण केलं. तुम्हालाही दीर्घायुष्य लाभो. सगळे आमचे साधक आज या ठिकाणी मी बोललो मध्यंतरी की आपल्या विभागामध्ये सुद्धा एक साधकांचं गुरुकुल उभं केलंय, आम्ही चालू केलं. एक 15 मुलं तिथं आज तुमच्या विभागातले शिकतायत. पूर्वी 5-6 मुलं आमच्याकडे असायची. आमचा एक विद्यार्थी आज लोण्याचा शिकून परांगमुख होऊन तुमच्या विभागामध्ये सेवा करतो. त्यांना संधी द्या बरं का. आवर्डेकर महाराज, तुम्ही जुनी मंडळी आहात. जुन्याने आता नवीनना प्राधान्य दिलं पाहिजे. त्यांना स्टेजवर आणा. का तुम्हाला एक सांगू, माऊलींची अर्धीच ओळी म्हणतो, हा सुख सोळा भोगणी आहे जननी येशी.
तुमचं भाग्य आहे, तुम्हाला हे पाहायला मिळतंय. आणि तेच बाळ सजवून तुम्ही जर समाजात ठेवलं तर त्याच्यासारखा आनंद कोणता नाही. तो भाग तुम्ही करावा म्हणून खोजेवाडीला गुरुमंत्र गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था आमची आता सुरू आहे. सर्वांना विनंती आहे, आपल्या विभागातलं हे ठेवा जपा. महाराजांनी आणि आम्ही तिथं एक मोठं पण उभं केलं. येणाऱ्या काळामध्ये ते उभं राहील. त्याच्यासाठी आपली सहकार्याची अपेक्षा ज्यावेळेला असेल त्यावेळेला मात्र आपण निष्ठेनं त्या पाठीशी उभं राहा. आणि जसं आमचं उभं राहिलंय, आमचं म्हणजे त्यांचंच आमचंच आहे, तसं एक अधिष्ठान आपल्या संप्रदायाचं उभं राहावं अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांना धन्यवाद देतो. आपल्या विभागातले आमच्या संस्थेचे माझे विद्यार्थी प्रणव महाराज, सगळ्यात लाडका विद्यार्थी माझा बरं का, सगळ्यात लाडका. कारण कुणी त्रास दिला नसेल तेवढा मला दिलाय. पण आज आनंद वाटतो. परवा फोन केला, महाराज कपडे नाहीत. लेका म्हणलं लगेच झालं तरी मलाच कपडे मागणार का? नाही नाही घ्यायचे आहेत. मग छान म्हणलं आनंद दिला. हे नातं आहे बरं का. आम्ही ठरवलं महाराजांना आम्ही जाऊ. हे संस्कार आहेत. अशी मुलं जर घडली तर तुमच्या भागामध्ये काही अडचण होणार नाही असा एक शुभ संदेश आपल्या चरणी देतो. सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. अहो सोबदार राहिले, या पुढे या. किती गोड सेवा आहे बघा. टाळ्या वाजवा जरा. हे कपडे आता घालाय बरे वाटतात, पण उन्हाळ्यात महाराज गोड स्वभाव. मला वाटतं मुन्याला पण असतात. त्यांची फार मोठी सेवा आहे आणि खरे कीर्तनाचे मालक हे आहेत. पण गंमत असे मालकालाच काय मिळत नाही. चला माग आता असो. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम. तुकाराम 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 तुकाराम.